समोर भाऊ काय गेले आणि संध्याकाळी पाणी वाटलं पाणी वाटलं आणि सरपंचांना फोन केला तेव्हा तुम्ही आहे आता आपण सरकारला त्याला सहकार्य केलं पाहिजे हां किती पाहिजे त्याला दिसायला लागेल की मेरे घराची पंचनामे करा तिथे पाणी कुठे कुठे गेली तिथे पंचनामे करा लाईट नाही आज तुम्ही आता दौरा मंडळ लाईट टाकता 10 दिवस लाईटच नाही मच्छर इतकं काय होतं आज लाईट तुम्ही दौरा मंडळ आज आणि ते आवडतो त्या शेतकऱ्यांना जितकं सहकार्य करता येईल तेवढं सगळं बरं का हिऱ्याला एक बंधारा झाला नवीन त्या बंधाऱ्याला बारकी भाऊ त्या बंधाऱ्याचा तुंबा आमच्या बंधाऱ्याच्या वर पाणी आहे त्याचा तुंबा आम्हाला जास्त त्रास करायला लागला खाली पाणी पात्राच आहे आणि इकडे सगळं पाणी वर आताच होतं आपल्याला काय आहे इरिगेशनची एक बैठक आपण लावू आलं लक्षात भविष्यामध्ये आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे ते म्हणताय बरोबर आहे की एसी आपले जे आहे इरिगेशन त्यांच्याकडे आपण रेस्टॉरंटला बोलून देतो किंवा आपण त्यांच्याकडे बोलतो आणि जे काय तुमची मागणी आहे ती इरिगेशनच्या एसीला थांबतो इरिगेशनची काळजी करू नका पुनरुक्ती होणार नाही त्यासाठी जे शक्य आहे ते आपण प्रयत्न करू आता भाऊजी आम्हाला काय त्रास होणार वरलं पाणी आपल्याला ताप करण्यामुळे का नाही पाण्याची तुमची असं प्रत्येक गोष्ट होणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला adjustment काय 100% करायला त्याला दरवाजाच बसवावं लागते खिडकी टाईप काय म्हणणार आहे हे त्यासाठी काय ना आता सध्या काय पाणी चढायला आपल्या मंत्र्याला तलाठी पावसात ही रोड मार्गे आणि तिकडलं पण रस्ता परवा बंद होतो. ऐका परवा आपण बसून मला सगळं सांगा बसून काय तुम्हाला स्वतः घेतो आणि आपण एसी